भाजपचे नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अखेर तुतारी हाती घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतरच त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचं स्पष्ट केलंय। त्यामुळे पाटील यांच्या निर्णयाला फडणवीस यांचीही संमती असल्याचं मानलं जात आहे। ज्या हर्षवर्धन पाटलांना भाजपामध्ये चांगली झोप लागत होती, त्याच हर्षवर्धन पाटलांची झोप अजित पवार महायुतीत आल्यापासून पुरती उडाली होती। अखेर त्यांनी तुतारी फुंकत या राजकीय निद्रानाशावर उतारा शोधलाय। त्यामुळे इंदापुरात सलग चौथ्यांदा दत्ता भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील असा सामना रंगणार आहे। 2009 मध्ये पहिल्यांदा हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे आमने सामने आले, ज्यात काँग्रेसकडून उभ्या असलेल्या हर्षवर्धन पाटलांनी अपक्ष दत्ता भरणेंचा पराभव केला। त्यानंतर दत्ता भरणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आणि त्यांनी काँग्रेसचे उमेदवार असलेल्या हर्षवर्धन पाटलांचा 2014च्या निवडणुकीत पराभव केला। 2019 मध्ये हर्षवर्धन पाटील भाजपात आले आणि त्यांनी निवडणूक लढवली। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेल्या दत्ता भरणेंनी पुन्हा त्यांचा पराभव केला। आता हर्षवर्धन पाटील 2024 मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आलेले आहेत, तर दत्ता भरणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत आणि याच दोघांमध्ये 2024चा सामना सुद्धा होईल असा अंदाज आहे। आणि मग पवार साहेबांनी सांगितलं की मी सगळ्या इंदापूर तालुक्याचा कांदुसा घेतलेला आहे आणि मग तुमच्याही कार्यकर्त्याचा आग्रह असेल तर तुम्ही आमच्या पक्षात यावं, अशा प्रकारचा पवार साहेबांनी आग्रह धरला। तुम्ही 5 वर्ष म्हणता, तुम्ही 5 वर्ष लोकात असतो जनमानसात, मी फक्त निवडणुकीपुरतं फिरणारा माणूस नाही। टेन्शन वगैरे माझ्या आयुष्यामध्ये मी टेन्शन घेणारा माणूसच नाही आहे। मी सतत लोकांच्यात असणारा माणूस आहे, लोकांना मदत करणारा माणूस आहे, तर मी टेन्शन कधी घेतच नाही। कधी काळी हर्षवर्धन पाटलांचं घराणं आणि पवार घराण्यातून विस्तव जात नव्हता। आधी शरद पवार आणि नंतर अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांचे पंख छाटण्याचं काम केलं, पण बदललेल्या राजकीय परिस्थितीनं हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांना जवळ आणलंय। हर्षवर्धन पाटलांचे चुलते शंकरराव पाटील 1989 मध्ये बारामतीतून काँग्रेसचे खासदार झाले। मात्र 1991 मध्ये तत्कालीन खासदार शंकरराव पाटलांचं तिकीट कापत अजित पवारांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली। शंकरराव पाटलांची उमेदवारी कापल्यानंतर 1991 पासून पाटील पवार घराण्यात संघर्ष सुरू झाला। पवार काका पुतण्याच्या विरोधामुळे 1995, 1999 आणि 2004 मध्ये हर्षवर्धन पाटलांना अपक्ष म्हणून लढावं लागलं। 1995 मध्ये भाजप शिवसेना युती सरकारमध्ये अपक्ष आमदार हर्षवर्धन पाटलांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागली। 1999 मध्ये अपक्ष हर्षवर्धन पाटलांना विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून स्थान मिळालं। पवार काका पुतण्याच्या विरोधामुळे अवघ्या 2.5 महिन्यातच हर्षवर्धन पाटलांना राज्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला। 2009 मध्ये हर्षवर्धन पाटील काँग्रेसच्या तिकिटावर रिंगणात उतरले, मात्र राष्ट्रवादीकडून अपक्ष दत्ता भरणेंना छुपा पाठिंबा होता। भाऊ आज परत घरी येत आहेत ह्याचा मनापासून आनंद आणि समाधान आहे। काँग्रेसमध्येही होते तेव्हा आम्ही एकत्र अनेक वर्ष अतिशय प्रेमाने विश्वासाच्या नात्याने काम केलेलं आहे। ठीक आहे, काही कारणामुळे काही दुरावा आला मध्ये, पण तो मनाचा दुरावा कधीच नव्हता। मग काही अडचण नाही, बाबू की दुआ रेती जे आहे गाणं वाजवा, पण मला वाटतं की ते तुतारी घेतल्यावर फक्त त्यांची तुतारी वाजली पाहिजे, अन्यथा त्याचाही पश्चाताप त्यांना भविष्यात होण्याची शक्यता नाकारताय। माझे चांगले मित्र आहे। खरं तर विधानसभेला हर्षवर्धन पाटलांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती, मात्र महायुतीत आमदार दत्तात्रय भरणे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचं स्पष्ट झाल्याने हर्षवर्धन पाटलांनी तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतलाय। ज्ञानेश्वर चौतमल आणि सूरज बोरावकेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, पुणे। आणि या सगळ्याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत अंकिता पाटील आहेत। अंकिता पाटील या हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत। अंकिताजी, आज दिवसभर हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश चर्चेत राहिलेला होता, काल तुम्ही स्टेटस बदललेलं होतं। मूळ प्रश्न असा आहे की भाजपमध्ये नेमक्या काय प्रॉब्लेम होते, काय समस्या होत्या ज्याच्यामुळे तुम्ही या निर्णयापर्यंत आलात? मागच्या 2 महिन्यांपासून आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण भाऊंना तुतारी घ्या म्हणून, आणि ही निवडणूक जी आहे, ही विधानसभेची निवडणूक जी आहे, ही पूर्णपणे जनतेनेच हातात घेतलेली। आज शेवटी आम्ही ह्या इंदापूर तालुक्यातील सामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करत आहोत। त्यांच्या मागण्या होत्या, त्यांचं म्हणणं होतं, हे आम्ही सगळं समजून घेतलं। आम्ही पूर्ण तालुक्यामध्ये सगळ्या 7 जिल्हा परिषद गटामध्ये दौरे केले आणि सगळीकडून एकच आवाज येत होता की भाऊ तुम्ही यंदाच्या विधानसभेला तुतारी घ्या आणि तुम्ही हा निर्णय घ्या, आम्ही सगळेजण तुमच्या अजून दुपटीने पाठीशी राहू। त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलाय। खरं आहे। आणि अंकिताजी, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा की यापूर्वी आतापर्यंत हर्षवर्धन पाटील यांची कारकीर्द काँग्रेसमध्ये राहिलेली आहे,
महाविकास आघाडीमध्ये जे 3 पर्याय आहेत त्यामध्ये काँग्रेस हा पर्याय होता. महाराष्ट्रामध्ये लोकसभेला काँग्रेसचा परफॉर्मन्स सुद्धा चांगला राहिलेला आहे. तर या 3 पक्षांपैकी राष्ट्रवादीचीच निवड का केली, काँग्रेस का नाही? नाही, आज शेवटी आम्ही इंदापूर तालुक्याच्या विधानसभा निवडणूक आम्ही लढवणार आहोत आणि ही जागा महाविकास आघाडीमध्ये पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटलेली आहे किंवा सुटणार आहे असं म्हणजे चर्चा आहे, ऐकण्यात येत आहे. त्याच्यामुळे मग साहजिक आहे की आणि इन जनरलच तुतारीचा जसं मी म्हटलं तालुक्यातून प्रत्येक हा कार्यकर्त्याची मागणी ही तुतारीची येत होती. त्याच्यामुळे त्यांच्या मागणीचा सन्मान करत आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. ठीक, धन्यवाद अंकिताजी. पुढारी न्यूजशी आपण बोललात आणि आपली भूमिका मांडलीत त्याबद्दल. तर राष्ट्रवादीला ही जागा सुटण्याची शक्यता आहे आणि ही शक्यता लक्षात घेऊनच पवारांसोबत जाण्याचा निर्णय आम्ही घेतला असं अंकिता पाटील यांनी सांगितले.